टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। दरिबडचीतील भैरवनाथ हायस्कूलमध्ये शाळा 1 मुख्याध्यापक 2चा प्रकार उघडकीस। डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या पाठपुराव्याला यश। माध्यमिक शिक्षण विभागाकडून शेषाप्पा माळी यांच्या मुख्याध्यापक पदाची नियुक्ती। जत तालुक्यातील दरिबडची येथील श्री भैरवनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये एका शाळेचा कारभार 2 मुख्याध्यापकांकडून चालवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। संस्थेतील अंतर्गत वादाचा थेट परिणाम शाळेच्या प्रशासकीय कामकाजावर तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वातावरणावर होत असल्याची बाब जत डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेने पुढे आणली। या प्रकरणाची गंभीर दखल घेत माध्यमिक शिक्षण विभागाकडून अखेर मुख्याध्यापक पदाबाबत आदेश काढण्यात आल्याने संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले। दरिबडची येथील काही तज्ज्ञ पालकांनी भैरवनाथ हायस्कूलमधील प्रशासकीय गोंधळाबाबत डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेकडे माहिती दिली होती। त्यावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली। यावेळी केंद्र प्रमुख राठोड उपस्थित होते। शाळेत इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतचे वर्ग असून विद्यार्थ्यांची संख्या 850 इतकी मोठी आहे। मात्र शाळेचा अधिकृत मुख्याध्यापक नेमका कोण याबाबत शिक्षक, पालक व ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झाल्याचं निदर्शनास आले। संस्थेतील अंतर्गत वादामुळे 2 स्वतंत्र मुख्याध्यापकांकडून कारभार पाहिला जात असल्याची चर्चा परिसरात होती। त्यामुळे प्रशासकीय निर्णय शाळेचे दैनंदिन कामकाज आणि विद्यार्थ्यांचे संबंधित बाबींमध्ये विस्कळीतपणा निर्माण झाल्याचं पालक व ग्रामस्थांचं म्हणणे होते। या प्रकाराचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वातावरणावर होण्याची शक्यता व्यक्त होत होती। या संपूर्ण प्रकरणाची माहिती डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेने जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी श्री लोंढे यांच्यासमोर सविस्तरपणे मांडली। शाळेतील वस्तुस्थिती माहिती संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत पालक व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली। या पाठपुराव्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाकडून अखेर शेषाप्पा माळी यांच्या नावाने मुख्याध्यापक पदाची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तसेच संबंधित मुख्याध्यापकांनी पोलीस बंदोबस्तात मुख्याध्यापक पदाचा कारभार स्वीकारावा असंही आदेशात नमूद करण्यात आल्याची माहिती आहे। दरम्यान शाळेतील मुख्याध्यापकाबाबत पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी शाळेवर डिजिटल बोर्ड लावण्यास हरकत नसल्याचं माध्यमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं। त्यामुळे शाळेच्या प्रशासकीय कारभाराबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर होण्यास मदत होणार आहे। एका शाळेत 2 मुख्याध्यापकांकडून कारभार चालत असल्याच्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता। पत्रकार संघटनेने हा विषय गांभीर्याने घेत संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिल्याने अखेर मुख्याध्यापक पदाबाबत स्पष्टता निर्माण झाली आहे। त्यामुळे पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत असून शाळेचा कारभार सुरळीत होऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्राधान्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे।